आपल्या भारतात रासायनिक खतांचा वापर सुरू होण्यापूर्वी शेतकरी विविध जैविक खतांचा वापर करत असत आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत असे। दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीडमधले प्रयोगशील शेतकरी अमरनाथ अंदुरे यांनी चक्क जिवंत गांडुळांची निर्यात भारतातून पहिल्यांदा केली आणि त्यातून उत्तम नफाही कमावलाय। बघूया त्यांच्या या नवीन प्रयोगाविषयी। बीड जिल्ह्यातल्या पानेरीतले शेतकरी अमरनाथ अंदुरे हे गांडूळ खताची निर्मिती करून लाखोंचं उत्पन्न मिळवत आहेत। अमरनाथ यांनी त्यांच्या 50 एकर जमिनीत 5 एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने ते शेती करतात। त्याच शेतीमध्ये त्यांनी 100 आंब्याची झाडं आणि कोरफडीची झाडं लावली आहेत। त्याचबरोबर त्यांनी ऊसाची पाचट आणि लाकडापासून 40 बाय 25 साईजचा गोठा तयार करत त्यात ते गांडूळ खताची निर्मिती करतात। विशेष म्हणजे त्यांनी 5 टन जिवंत गांडूळ खत हा ओमान देशाला पाठवला आहे। विदेशातही सुद्धा आपण भारतातून पहिल्यांदा जिवंत गांडूळाची जी निर्यात केली आहे 2021 मध्ये। तर अजून सुद्धा जगभरामधून गांडूळ खत प्रकल्पासाठी मलाच फोन्स किंवा ईमेल्स येत राहतात अजूनही। तर मला वाटतं की एवढं जग सेंद्रिय शेतीकडे वळत आहे, तर आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे। कारण सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाला 3 वर्ष लागतात ग्लोबल गॅपसाठी। तर आतापासून जर आपण सेंद्रिय शेतीकडे वळालो तर आपलं उत्पन्न वाढही होईल आणि प्रमाणीकरण ही लवकरात लवकर होऊन आपलं आर्थिक उन्नती त्यापासून आपण साधू शकतो। 2015-16 पासून गांडूळ खताची निर्मिती अमरनाथ करत आहेत। निर्मिती केलेल्या गांडूळ खतातून त्यांना वर्षाला 15 लाखांचा नफा होत आहे। पाला पाचोळा किंवा सोयाबीन भुसकट आणि त्याला परत पाण्याचा ओलावा द्यायचा, नंतर शेणखताचा एक थर द्यायचा, त्याला पण पाण्याचा ओलावा द्यायचा, त्याच्यानंतर परत ते भुसकटाचा एक थर द्यायचा, पाण्याचा ओलावा द्यायचा आणि नंतर परत शेणखताचा द्यायचा, त्याला पण पाण्याचा ओलावा द्यायचा। 3 दिवस ते पूर्ण असं म्हणजे गरमीच नाही राहिली पाहिजे, असं एकदम गार झाल्यानंतर मग आम्ही त्याच्यात गांडूळ सोडतो आणि 2.5 ते 3 महिन्यानंतर ते गांडूळ खत तयार करतात आणि आम्ही ते बेड बाहेर काढतो आणि जे खत असतं ते शेतीला वापरतो, जे गांडूळ असतं ते मग जसं येईल तसं निर्यात करतो मुलगा। शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये गांडूळ खत तयार करता यावं आणि शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावं या उद्देशानं गांडूळ खताची निर्मिती सुरू केल्याचं भीमराव अंदुरे यांनी सांगितलं आहे। गांडूळ खताच्या निर्मितीमुळे ते स्वतःच्या आंब्याची चांगला बाग तयार केला, आंब्याला उत्पन्न चांगले येते, त्याचे चांगले पैसे केले। पण गांडूळ खत तयार करून बाहेर देशात पाठवून जिवंत गांडूळ पाठवून त्यांनी त्या पद्धतीनं चांगलं उत्पन्न घेतलं। दुष्काळी बीड जिल्ह्याचे शेतकरी आता नवनवीन प्रयोग करून विकसनशील बनत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे, बीड।